तब्बल एक महिनाभर पायी चालून पंढरपूरची वारी करणाऱ्या भाविकांसाठी आषाढी एकादशी हा भक्ती उत्सव संपल्यानंतर लाडक्या विठुरायाला निरोप देऊन आपापल्या गावी परतण्याची ओढ लागली असते। त्यानुसार पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांसाठी मनसेच्या वतीने लातूरातील मध्यवर्ती बसस्थानकामध्ये अन्नछत्र तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते। गेल्या 7 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम सुरू असून या उपक्रमात अन्नछत्र, रक्त तपासणी, आरोग्य तपासणी, मोफत औषधं सर्व भाविक भक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। हा उपक्रम मागील 7 वर्षापासून अखंडित हा उपक्रम राबवत जात आहे। माननीय आमचे आधारस्तंभ संतोषभाऊ नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली आणि नवजीवन प्रतिष्ठान लॅब आणि आमचे महाराष्ट्र श्रमिक कामगार संघटना अर्जुन कोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत आहोत। आज आमच्या या वारकरी प्रतिष्ठानतर्फे श्री आमचे रणवीर उमाटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे मनसेचे सरचिटणीस जे आमचे संतोषभाऊ नागरगोजे यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही एक सुंदरसं इथं हे आरोग्य तपासणी शिबिर, अन्नक्षेत्र, रक्त तपासणी शिबिर व ब्लड डोनेशन कॅम्प ह्या सर्वांमध्ये आमच्या औषध वाटपाचं जे आहे ते आमचे अर्जुन कोळे यांनी सर्व ही सेवा दिलेली आहे। तरी सर्व जे भाविक आहेत पंढरपूर येणारे 1 महिना पायी चालल्यानंतर जी शेवटच्या 1 दिवसासाठी इथे जी लातूरच्या बसस्थानकावर येतात त्यांना आम्ही या अन्नक्षेत्राचं व आरोग्य शिबिराचं लाभ व्हावं या उद्देशाने आम्ही सुंदर हा 7 वर्षापासूनचा उपक्रम आम्ही खंडित न करता याही वर्षी चालू ठेवलेला आहे। आणि हे सुंदर कार्यक्रम घेताना आम्हाला सर्व आमचे मित्रपरिवार जे आमचे सर्व सहकारी आहेत सर्वांचं सुंदर आम्हाला योगदान मिळतं। उमाटे कुरिअर यांच्यातर्फे अन्नक्षेत्र आम्ही घडवून घेतो आणि आमचे हे जे डॉक्टर उपलब्ध करून देणे, मेडिसिन उपलब्ध करणे ही आमचं महाराष्ट्र कामगार श्रमिक संघटनेचे अध्यक्ष हे आमचे अर्जुन कोळे करतात। व नवजीवन वैद्यकीय सेवा प्रतिष्ठानतर्फे मी आपलं रक्त तपासणीचं सुंदरसं शिबिर इथं आयोजित केलं आणि संजीवनी ब्लड बँकेतर्फे इथं एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि पवन लड्डा आणि आमचे मित्र रासुरी अप्पा यांनी आम्हाला कापडी पिशव्या दिल्या। तर आम्ही हा पण संकल्प घेतला याच्यानंतर भविष्यामध्ये आम्ही प्लॅस्टिक बॅग वापरणार नाही आणि आम्ही सर्वजण कापडी पिशव्या वाटप केलं आणि आम्ही जेव्हा 300 ते 500 झाडं आतापर्यंत आम्ही सकाळपासून वाटप केलं जे की शेतकऱ्यांनी जाऊन शेतामध्ये लावं असा सुंदरसा उपक्रम विविध ह्याच्यातून आम्ही घेतला। सर्वांचे आभार।